श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये. यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 म्हणजेच रविवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते. हे पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात. असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील आपल्याला मिळत असते. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो. पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात. काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात. आणि म्हणूनच आज हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या कोणालाही पितृपक्षामध्ये देऊ नये, ही गोष्ट 99% लोकांना अजिबात माहीत नाही. जर आपण कळत नकळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते. आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची, कुटुंबाची, मुलांची कधीच प्रगती होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला काही झाले तरीही या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत. तर अशा कोणत्या त्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख, संपत्ती येते. जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेले असते. त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणूनच पितृपक्षात दररोज तर्पण करावे. परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील आणि दोघांपैकी एक हयात असेल किंवा नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळूनच द्यायचे आहे. जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात. म्हणूनच या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गाईला द्यायची आहे. असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि पितृ जे आहे तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा, कारण दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते. पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान हे आवर्जून टाळावे. यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्यसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, घ्यायचं असेल किंवा कपडे दागिने जे असतात तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये अजिबात खरेदी करू नये. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी ही करत असतो. परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे.
बघा, जरी पितृपक्षात घर आणि जमीन खरेदी करू नये असे म्हटलेले आहे, परंतु माझ्या वैयक्तिक मते अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील, कारण त्यांना आपली प्रगती पाहून नक्कीच आनंद होणार आहे। त्यामुळे मला वाटत नाही की या गोष्टी या दिवसामध्ये खरेदी आपण करू नये, कारण आपल्या मुलांची प्रगती पाहून कुठलेही आई वडील आनंदी होत असतात। पितृपक्षात पितृ हे पृथ्वीवरती म्हणजे प्रत्येकाच्या घरी आलेले असतात, त्यामुळे त्यांच्या समोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या तर ते आणखीनच जास्त आनंदी होतील। मला तर वाटत नाही ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही कमी होईल, कारण ते आनंदी असल्यावरच आपली प्रगती ही जास्तीत जास्त होणार आहे। हे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगत आहे। तसेच इतर जे धार्मिक कार्य शुभ कार्य आहेत ते मात्र या दिवसात अजिबात करू नये। तसेच पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे, राग करू नये। तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत। कांदा आणि लसूण याचा वापर सुद्धा करू नये। जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण जर सेवन केले तर आपला राग जो आहे तर तो वाढत असतो, आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात। म्हणूनच असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा। तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल, म्हणजे देवस्थान जे आहे तर तिथे भेट देणे आवर्जून टाळावे। तसेच घराची दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात। मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही कीटक असतील, जे जीवजंतू असतील तर ते मरण पावतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते। पुराण आणि हिंदू धर्मानुसार पितृ लोकाचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबरीचा असतो, जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात। विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही, या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले तर तिथे कालखंडाचा तपशिलावर उल्लेख देखील केला गेला आहे। गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे। मानवाचे 360 दिवस हे देवाच्या 1 दिवसासारखे आहेत आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या 1 दिवसासारखे असतात आणि या गणनेनुसार पितृलोकाचा 1 महिना पृथ्वीच्या 30 वर्षांइतका आहे आणि पितृलोकाचे 1 वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांइतके आहे। आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात। तो पितृलोकांचा अधिपती आहे। मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग, नरक किंवा पूर्वजन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते। शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणूनच जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पूर्वजन्म प्राप्त होतो। आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे तर ते केले जाते। या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा, पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये। बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो। परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतीही वाईट गोष्ट ज्या आहेत त्या बोलू नये। तसेच या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य इत्यादींचे सेवन अजिबात करू नये। तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नयेत। पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात। या पितृपक्षामध्ये काही नवीन लोक कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका। जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते। आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते, घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करू नये। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये। मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावर पडत असतो।
आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ शकतात। तसेच पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये। या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरे, मुळी, त्याचबरोबर काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळावे। त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत। ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू देत तरी सुद्धा या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत। त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे उसने पैसे। तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचे नाही। जर आपण पितृपक्षामध्ये पैशांची देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते, घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते, धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते। म्हणूनच पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे जे आहेत तर ते कोणालाही उधार देऊ नका। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा। कुशा हे एक गवत असते जे पितृपक्षात वापरले जाते। कुशा हे सर्वांनाच माहीत आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो। त्यावेळी कुशा म्हणजेच कुशाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो। कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही, ते अपूर्ण मानले जाते। त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाही द्यायची नाही। कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते आपल्या शेजारची असेल तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात, पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाही देऊ नका। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ। बघा, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते। पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते, परंतु दान करताना आपल्याला पैशांसोबतच तांदळाचे दान सुद्धा करायचे नाही। तांदूळ जे आहे तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते। त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नाहीत। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा। दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो। आपल्या आयुष्यात जी काही संकटे, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होत असतात। म्हणूनच पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा। ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते त्याच पद्धतीने पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असतेच, म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।